सणामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई बनवतो। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे चंद्रकलाची रेसिपी। एकदम मऊ खुसखुशीत अशी ही चंद्रकलाची रेसिपी। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम आपण डो बनवून घेऊया। तर इथे मी त्यासाठी मैद्याचं पीठ घेतलं आहे। त्याचबरोबर त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया। कोणत्याही गोड पदार्थाला मीठ घातलं तर खूप छान चव येते। आता त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घेऊया आणि आता सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घेऊया। तूप पिठाला चांगलं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी पिठाला तूप चांगलं लावून घेतलं आहे। आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्ट डो ह्याचा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, मी ह्याचा चांगला घट्ट डो तयार करून घेतला आहे। आता आपल्याला 5 ते 10 मिनिटं ह्याला झाकण लावून ठेवून द्यायचं आहे। आता आपण चासणी बनवून घेऊ। तर टोपामध्ये मी 1 कप साखर घेतली आहे आणि अर्धा कप पाणी घेतलं आहे। तर आता आपल्याला प्रथम साखर पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे। आता इथे साखर पूर्णपणे विरघळली आहे आणि आपल्या चासणीला 1 उकळी आली आहे। आता 1 उकळी आल्यानंतर साधारण 2 ते 3 मिनिटच आपल्याला ती उकळायची आहे। इथे आपल्याला त्याचा एकतरी पाक वगैरे बनवायचा नाही, फक्त साखर विरघळून त्याचा एक असं स्टिकी मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर इथे आपली चासणी तयार झाली आहे। आता गॅस बंद करूया आणि ह्याला झाकण लावून ठेवून देऊया। आता आपण चंद्रकलाच्या फिलिंगची तयारी करूया। तर इथे मी खोया घेतला आहे। खोया आपल्याला चांगला 10 मिनिटं बारीक गॅसवर चांगला परतून घ्यायचा आहे। त्याचं मॉइश्चर पूर्णपणे निघून गेलं पाहिजे। साधारण 5-1 मिनिटानंतर आपला खोया चांगला भाजत असताना त्यामध्ये आता आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून घेऊया। तर इथे मी काजू, बदाम, पिस्ता आणि किशमिश घेतले आहेत। आता ते सुद्धा खोयाबरोबर चांगले भाजून घेऊया। तर आपल्याला अजून 5-1 मिनिटं खोया चांगला भाजून घ्यावा लागेल। त्याचबरोबर इथे आपण थोडीशी वेलची पावडर सुद्धा घालून घेऊया। तर इथे सतत ढवळत तुम्ही पाहू शकता, आपला खोया आता चांगला भाजत आला आहे। त्यातलं मॉइश्चर ही कमी झालं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे त्याचा गोळा तयार व्हायला लागला की समजावं आपला खोया चांगला भाजून झाला आहे। आता आपण तो काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। आता आपलं मिश्रण चांगलं थंड झालं आहे। आता त्यामध्ये आपण पावडर शुगर घालून घेऊया आणि ती चांगली एकजीव करून घेऊया। फिलिंग एकदम थंड झाल्यानंतरच त्यामध्ये साखर मिसळायची आहे, नाहीतर साखर विरघळण्याची भीती असते। त्यामुळे फिलिंग एकदम पातळ होऊ शकतं। आता इथे आपलं पीठ चांगलं तयार झालं आहे। आता चंद्रकला करण्यापूर्वी आपण हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। पीठ चांगलं मळून घेतल्यानंतर आता त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता तो आपण चपातीसारखा अशा प्रकारे लाटून घेऊया। आता इथे आपल्याला जास्ती पातळही करायचं नाही, जास्ती जाडही ठेवायचं नाही, पुरीसारखं आपल्याला हे पीठ लाटून घ्यायचं आहे। आता तुमच्याकडे जर कटर असेल तर कटरने किंवा कोणत्याही वाटीने या ग्लासने त्याचे असे गोल शेप कट करून घ्यायचे आहे। आता गोल शेप कट केल्यानंतर हे जे उरलेलं पीठ आहे ते आपल्याला एका बाजूने काढून घ्यायचं आहे। आता ह्या दोन्ही शेप मध्ये आपल्याला थोडं थोडं फिलिंग भरून घ्यायचं आहे। फिलिंग भरून झाल्यानंतर त्याला बाजूने आपण व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि दुसरी पाती आपण त्याच्यावर ठेवून द्यायची आहे।
आणि व्यवस्थितपणे ते चिटकवून घ्यायचं आहे। आता हातामध्ये घेऊन आपल्याला त्याला मुरड घालायची आहे। तर इथे दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ती मुरड घालून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी चंद्रकळा आपली तयार झाली आहे। अशाच प्रकारे आपल्याला सर्व चंद्रकळा तयार करून घ्यायच्या आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व चंद्रकळा चांगल्या तयार करून घेतल्या आहेत। आता आपण त्या फ्राय करून घेऊ। तर इथे मी कढईत तेल गरम करत ठेवलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर मीडियम टू लो गॅसवर आपल्याला ह्या चंद्रकळा तळून घ्यायच्या आहेत। मिठाई तळताना अजिबात घाई करायची नाही। मीडियम टू लो गॅसवरच ते आपल्याला आरामशीर तळून घ्यायची आहे। साधारण 4 ते 5 मिनिटं एका साइडने चांगली भाजून झाल्यानंतर आता आपल्याला ते हळूच पलटी करून घ्यायची आहे आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे दोन्ही बाजूने आलटून पलटून आपल्याला खरपूस अशा या चंद्रकळा भाजून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता किती छान सोनेरी रंग आला आहे आपल्या चंद्रकळांना। तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व चंद्रकळा तळून घ्यायच्या आहेत। आता ह्या गरमागरम चंद्रकळा आपल्याला साखरेच्या चासणीमध्ये घालून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे दोन्ही बाजूने आलटून पलटून ते आपल्याला साखरेच्या पाण्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। अशाच प्रकारे सर्व चंद्रकळा आपल्याला साखरेच्या चासणीमध्ये बुडवून घ्यायच्या आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व चंद्रकळा साखरेच्या चासणीमध्ये बुडवून घेतल्या आहेत। तर किती मस्त सोनेरी कलर आलाय आणि खस्ता खुसखुशीत अशा या चंद्रकळा तयार होतात। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राइब करा।